बातमी आहे जळगावमधून। जळगाव अपघात प्रकरणानंतर या अपघातानंतर दोन्ही आरोपींना मारहाण झाली आहे। मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। रामदेववाडी येथील अपघातामधील आरोपींना घटनास्थळी मारहाण झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। 15 ते 20 जणांकडून दोन्ही आरोपींना दगडाने लाथाबुक्क्याने मारहाण केली जात असल्याचं व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतोय त्या दोन आरोपींना मारहाण करण्यात येतोय। व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे आरोपींना जबर मारहाण झाल्यामुळे त्यांना तत्काळ अटक न करता उपचारासाठी हलवण्यात आल्याचं नाव न सांगण्याच्या अटीवर पोलिसांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। डोक्याला लागलंय का? हां. पाठीला लागलंय? हां. हाताला आणि पायाला लागलंय? पाठीला खूप लागलंय का? तोंडाचे दोघी दात पण तोडले का माझे? तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी जुगल पाटील आपल्याशी जोडले गेले आहेत। जुगल, जळगावमध्ये जो अपघात झाला या अपघातामध्ये जे दोन्ही आरोपी होते त्यांना मारहाण करण्यात आली आहे, या संदर्भात काय माहिती? जान्हवी 7 मे रोजी भरधाव कारच्या धडकेत यामध्ये आशा सेविक या ठिकाणी 4 जणांचा या ठिकाणी जीव गेला होता। यामध्ये या ठिकाणी जो संतापलेला जमाव होता, या जमावाने या ठिकाणी जे संशयित आरोपी होती यांना जोरदार मारहाण केली होती आणि त्यानंतर या आरोपींना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। आज हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून त्यामुळेच त्यांना अटक न करण्यात आली नाही अशी पोलिसांनी स्पष्टीकरण याबाबत दिलेलं आहे। मात्र भरधाव कारच्या धडकेमध्ये या ठिकाणी 4 जीव गेल्यामुळे नातेवाईकांनी या ठिकाणी मागणी केली होती की लवकरात लवकर हे आरोपींना अटक करण्यात यावी। मात्र कुठल्याही प्रकारची अटक या आरोपींना करण्यात आली नसून आज अखेर या ठिकाणी आरोपींना अटक करण्यात त्यांना कोर्टामध्ये या ठिकाणी दाखल करण्यात येणार आहे। जी, मात्र ज्यांचा या अपघातामध्ये मृत्यू झालाय त्यांच्या नातेवाईकांकडून असं सांगण्यात येते की अशा पद्धतीची कोणतीही मारहाण झाली नव्हती, असं काही सांगितलं गेलंय का? जुगल, माझा आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? पोहोचतोय जान्हवी, ज्या प्रकारे बघितलं या संतापलेल्या जमावाने या ठिकाणी या संशयित आरोपींना या ठिकाणी मारहाण केली होती। मारहाणीनंतर त्यांना जवळपास 15 ते 16 दिवसापासून या ठिकाणी ते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र नातेवाईकांनी मागणी या ठिकाणी केली होती की लवकरात लवकर या आरोपींना अटक करण्यात यावी। या ठिकाणी राजकीय मोठा हस्तक्षेप या ठिकाणी दिसून येत आहे असा आरोप नातेवाईकांनी केला होता। मात्र पोलीस प्रशासनाने ज्या आरोपींना या ठिकाणी डिस्चार्ज दिल्यानंतर तत्काळ या ठिकाणी अटक केली आहे व आज त्यांना न्यायालयात हजर करणार आहे। जी, या संदर्भात अधिक माहिती घेतच राहू। तुर्तास धन्यवाद।